हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण 15 जानेवारी 2024 मकर संक्रांती याची संपूर्ण माहिती बघणार आहोत। म्हणजेच आपण त्याच्यामध्ये मकर संक्रांती, पूजा, शुभमुहूर्त, वाहन व स्वरूप, मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे, पूजा विधी कशी करायची आहे, नवीन नवरीचे हळदी कुंकू कसे करायचे, लहान मुलांचे बोरनहाण कसे करायचे, तसेच तिळाचे नानाविध पदार्थ आहेत त्याची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिलाच सण आहे। मकर संक्रांती हा सण हिंदू लोक अगदी मनोभावे साजरा करतात। हा एक महत्त्वाचा सण आहे। ह्या दिवसापासून शुभ व मंगल कामे सुरू केली जातात, कारण की ह्या दिवसापासून खार मासाची समाप्ती होते। पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये येतो म्हणजेच प्रवेश करतो, तेव्हाच त्याला संक्रांती असे म्हणतात। काही ठिकाणी खिचडी ह्या नावाने सुद्धा हा सण प्रसिद्ध आहे। या शुभ दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात व दानधर्म करतात, कारण की ह्या दिवशी दानधर्म करण्याचे अधिक महत्त्व आहे। ह्या दिवशी काळे तिळाला जास्त महत्त्व आहे, तसेच काळे तीळ दान करण्याची पद्धतसुद्धा आहे। मकर संक्रांती शुभ मुहूर्त, मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 सोमवार ह्या दिवशी आहे। मकर संक्रांती पुण्यकाळ सकाळी 7:15 ते संध्याकाळी 6:21 मकर संक्रांती महापुण्यकाल सकाळी 7:15 ते सकाळी 9:06 महापुण्यकाळामध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते। रवी योग सकाळी 7:15 ते सकाळी 8:07 संक्रांती वाहन व स्वरूप, संक्रांत ह्या वर्षी घोड्यावरती बसून येत असून उपवाहन सिंह आहे। तसेच काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला आहे, कपाळावरती हळदीचा टिळा आहे, हातामध्ये वासासाठी दुर्वा असून नाव महोदरी आहे, सोने धारण केलेले आहे व वयोवृद्ध आहे। संक्रांत नैऋत्य दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे। 14 जानेवारी ह्या दिवशी भोगी आहे। त्या दिवशी मिश्र भाजी, तिळाची भाकरी व खिचडी बनवतात। 15 जानेवारी ह्या दिवशी मकर संक्रांत आहे। या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवतात व तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात। 16 जानेवारी ह्या दिवशी किंक्रांत आहे, म्हणजेच करी दिन आहे। या दिवशी चांगले कोणते सुद्धा काम केले जात नाही। मकर संक्रांती महत्त्व, मकर संक्रांती ह्या दिवशी सूर्य भगवान यांच्याबरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते। या दिवशी तीळ व गूळ ह्याचे दान केल्याने पुण्य मिळते। मकर संक्रांत या दिवशी सुवासिनी आपले घर स्वच्छ करून जरीची साडी नेसून आपल्या संसारासाठी, घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात। पूजा झाल्यानंतर 5 बोळक्यांची म्हणजेच सुगडची पूजा केली जाते व ती पूजा केलेली बोळकी सौवाष्ण महिलेला वाण म्हणून दिली जाते। पूजा झाल्यानंतर तिळगुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवतात। ऐतिहासिक महत्त्व, मकर संक्रांती ह्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनी यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत, म्हणून ह्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात। याच दिवशी भीष्म पितामह यांनी आपला देह त्याग केला होता। ह्याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती, म्हणून ह्या दिवशी गंगा स्नान करतात। तसेच ह्या दिवसापासून थंडीसुद्धा कमी होते। मकर संक्रांती ह्या दिवशी दान, स्नान, श्राद्ध, तर्पण, जप, तप ह्याचे जास्त महत्त्व असते। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजेचे महत्त्व, मकर संक्रांतीला महापर्वसुद्धा संबोधले जाते। या दिवशी सूर्यदेवाचे उत्तरायण होत जाते। अशा वेळी आपण सूर्यदेवाची मनोभावे पूजा अर्चा केली तर बरेच लाभ होतात व आपल्या जीवनातील कष्ट दूर होण्यास मदत होते। त्याचबरोबर व्यक्तीच्या आयुमध्ये वृद्धी होऊन तब्येत चांगली राहते। असे म्हणतात की रवी योगामुळे सूर्यदेवाची पूजा केल्यास व्यक्तीच्या कामामध्ये सफलता मिळते। मकर संक्रांतीला बोळक्यांची म्हणजेच सुगडची पूजा कशी करायची, साहित्य, चौरंग व त्यावरती स्वच्छ कापड, नवीन कापड बोळक्यांना झाकायला,
पूजेचे सामान व फुले, 5 मातीची बोळकी, 1 पणती, दोरा बोळक्यांना गुंडाळण्यासाठी, बोळक्यांमध्ये भरण्यासाठी 1 छोटे गाजर चिरून, 10 ते 15 पावटा शेंगा, 10 ते 12 ताजी बोरे, 1 छोटा ऊस तुकडे करून, 5 भाताच्या ओंब्या, तिळगुळ आणि नवीन कापड बोळक्यांना झाकायला. पूजाविधी. प्रथम एका चौरंगावरती नवीन कापड घालून त्यावरती 5 बोळकी ठेवावी. प्रत्येक बोळक्याच्या तोंडाला दोरा गुंडाळावा व बाजूनी हळद कुंकू लावावे. प्रत्येक बोळक्यामध्ये गाजराचे तुकडे, पावटा शेंगा, बोरे, ऊस तुकडे, भाताच्या ओंब्या व तिळगुळ घालावे. मग एका बोळक्यावरती पणती ठेवून त्यावरती फूल ठेवावे. वरतून कापड घालावे. मग पूजा करून प्रार्थना करावी की आमचा संसार सुखाचा होवो, कोणाची सुद्धा नजर न लागो. पूजा केल्यावरती महिला देवळामध्ये जाऊन दुसऱ्या सवाष्ण महिलांना वाण देतात. संध्याकाळी घरी सवाष्ण महिलांना हळद कुंकूसाठी बोलवतात व हळद कुंकू हे रथसप्तमीपर्यंत करतात. नवी नवरी हळद कुंकू. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलीचे हळद कुंकू करतात. तिला हलव्याचे दागिने घालून तिचे कौतुक करतात. पहिले हळदी कुंकू करतात. जरीची साडी भेट दिली जाते. लहान मुलांचे बोरनहाण. लहान मुलांचे बोरनहाण करतात म्हणजेच लहान मुलाला नवीन कपडे घालून, हरव्याचे दागिने घालून अजून बाकीच्या लहान मुलांना बोलवतात. एका मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये चुरमुरे, साखर फुटाणे, गोळ्या, छोटी बिस्किटे, चॉकलेट, ऊस, बोरे, हरभरे मिक्स करून त्याचे बोरनहाण करायचे आहे. त्याच्या डोक्यावरून हळूहळू अभिषेक करतात व हा सगळा खाऊ लहान मुलांना वाटतात. बोरनहाण हे 5 वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलांचे करतात. तिळाचे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, वड्या, गजक, रेवडी, गुळाची पोळी, तिळाची चटणी ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही प्रकाशित केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.